नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं. कशा आहात सगळ्यांना? मस्त मजेत. जेवण वगैरे झालं का तुमचं? तर माझं तर जेवण नाही झालं अजून, जेवण करायचं आहे. तर तुम्हाला मी आज ही दाखवते. मी काल मार्केटला गेले होते. मार्केटला गेल्यानंतर तिथे एक प्रॉडक्ट होता आणि तो मला म्हणजे मी बऱ्याच दिवसापासून घ्यायचा प्रयत्न करत होते आणि मी घेतला आहे. आणि बघा काल रात्री लावलेलं आणि सकाळी केस धुतली. खूप छान अशी केस सिल्की पण झाली आहेत. तर हे बघा, हे प्रोडक्ट आहे, बघून घेऊ शकता. आणि हे आहे ना, लाकडी घाण्यापासून बनवलेला तेल आहे. खोबरेल तेल लाकडी घाण्यापासून बनवलेला आहे. घाण्यामध्ये घाण्याचं तेल असतो तो आहे, लाकडी घाण्यापासून बनवलेलं तेल. तर तिथून मी आणल्यानंतर त्यांनी सांगितलं की खूप छान आहे हा. तर ह्याची प्राईस पण बघा किती आहे. मी तुम्हाला प्राईस पण सांगते. 140 रुपये ह्याची प्राईस आहे. तुम्हाला आता दिसेल का नाही सांगू शकत नाही. इथे आहे प्राईस, 140 रुपये प्राईस आहे. तर खूप छान असं प्रोडक्ट आहे आणि मी रात्री यूज केलं आहे. बघा, बघू शकता, थोडं लावलं आहे फक्त, बघा वापरलेलं आहे. तर मी रात्री लावलं आहे केसांना आणि सकाळी केस धुतले. तर बघू शकता केस अशी किती छान अशी सिल्की पण केस झाली आहेत आणि अशी छान वाटत आहेत केस, बघा. तर तुम्हाला जर यूज करायचं असेल तुम्ही यूज करू शकता. आणि कसं आहे, कोणताही साईड इफेक्ट नाही आहे ह्याच्याने. आपण कसं पॅराशूट तेल वगैरे वापरतो आणि त्याच्यामध्ये थोडं तरी केमिकल वगैरे असतंच, म्हणून आपल्या केसांमध्ये डॅन्ड्रफ होतं आहे, कुठे केसच गळतात, कुठं काय. माझी केस एवढी गळतात ना, खूप खूप म्हणजे खूपच. म्हणून म्हटलं चला हा प्रोडक्ट वापरून बघूया. तर मी रात्रीच यूज केला आहे हा प्रोडक्ट. बघूया आता किती फरक पडतो तर. पण छान आहे. लाकडी घाण्याचं तुम्हाला तर माहिती आहे, लाकडी घाण्याचं तेल महागच असतात. तुम्हाला तर माहितीच आहे, खाद्यतेल हे तेल महागच असतात. तर मी म्हटलं बघूया. ते म्हटले काका नाही का, हे चांगलं आहे प्रोडक्ट म्हणून, वापरून बघा. म्हटलं चला, म्हटलं असं आहे, असं आपण पॅराशूट तेल वापरतोच आणि त्याच्याने कसं केस जातात म्हणजे कसं, सगळ्याच कंपनी आता, सगळ्याच पॅराशूटच्या कंपनी झाल्यात. आता कसं त्याच्यामध्ये थोडंफार केमिकल असतो. ह्याच्यामध्ये ह्या तेलामध्ये अजिबात कोणत्याही प्रकारचं हे नाही आहे, केमिकल नाही किंवा काहीच नाही आहे. तुम्ही वापरू शकता तेल. तर मी बघा वापरलं आहे. मी मुलांसाठी पण वापरते आणि मी म्हटलं चला, असं नाही तसं ते 100 रुपयाला ते जातंच, म्हटलं हे वापरूया. हे बघा, याच्यावरती ह्याचं चित्र पण आहे नारळाचं आणि खूप असं छान आहे हा तेल. आवडला म्हणजे तुम्हाला जर हे करायचं असेल तर नक्कीच सांगा. मी तर वापरलं आहे आज. पण केस पण तुम्ही बघू शकता. केस रात्री तेल लावल्यानंतर केस एवढी पातळ झाली आहेत ना माझी, बघा किती पातळ केस झाली आहेत, खूप पातळ झाली. आणि इथलं पाणी कसं आहे, बोरचं पाणी आहे. पुण्याला मी होते ना, पुण्याला कॉर्पोरेशनचं पाणी होतं म्हणजे, आणि त्या पाण्याने अजिबात कोणत्याही प्रकारचा त्रास होत नव्हता, काही नव्हतं, केस जात नव्हती. अशी केस होती माझी दाट, चांगली लांबच्या लांब लचक. माझ्या वहिनी वगैरे म्हणायची तुम्ही काय वापरता केसांना. तर मी काहीच वापरत होती, फक्त नुसतं तेल लावायची आणि बस. तेल पण एवढं यूज करत नव्हती. त्यावेळेस माझा मुलगा होता छोटा. आणि आता कसं इकडं आल्यापासून एवढं ते डोक्यात विचार ते विचार. आणि प्लस अजून पाणी पण चांगलं नाही आहे इथलं. पुण्याचं वातावरण पण जरा वेगळा राहतो गावच्या वातावरणापेक्षा. केस लई भरपूर गेली म्हणजे, ते मला तर एवढं टेन्शन आलं ना, अशी एवढीच पकडायला लागलेत. आणि केस बघा आता किती तेल लावले आणि सकाळी धुतलेत ना केस, तर किती सिल्की अशी झालेत, बघू शकता. आणि मी केसांना मेहंदी पण वापरते. मला बरेच जण म्हणतात मी केसांना काय वापरते. मी केसांना मेहंदी वापरते, पण मेहंदी पहिली मी ह्याची मेहंदी वापरायची, दुल्हन मेहंदी वापरायची. आता मी निशा मेहंदी वापरते. पण निशा मेहंदी वापरल्यानंतर मी जे काय फक्त निशा मेहंदीची पॉकेट आणते घरी आणि त्याच्यामध्ये घरीच टाकते. लिंबू टाकायचं, एक अंडं फोडून टाकायचं, परत चहा पावडर किंवा कॉफीच्या पाण्यामध्ये ती भिजवायची मेहंदी. त्याच्यानंतर थोडंसं कढीपत्ता नाहीतर ॲलोवेराचं जेल टाकते, विटामिन ईचं गोळी असते ती टाकायची, थोडंसं बीट टाकायचं, बीटचा रस काढून. आणि खूप अशी शायनिंग येते ना केसांना. खूप रात्री भिजवायची ते पण भिडाचा तवा असं, भिडाचं काय भांडं असेल, तवा म्हणा कढई म्हणा, त्याच्यामध्ये किंवा लोखंडाचं, त्याच्यामध्ये ती रात्री भिजवायची आणि सकाळी लावायची केसांना, दिवसभर ठेवायची आणि संध्याकाळी केस धुवायची.
परत रात्री झोपताना तेल लावायचं केसांना आणि सकाळी उठल्यानंतर केस धुवायची. एवढी छान आणि उन्हामध्ये गेल्या तर तुम्ही एवढी छान ती चमक येते केसांना आणि खूप सुंदर केस दिसतात. तुम्ही करून बघा. तर बाय सगळ्यांना.